या रोकड टंचाईमुळे व्यवसाय धोक्यात येईल अशी भीती व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. हिंगोली आणि संभाजीनगरच्या व्यापाऱ्यांनी तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. आज या ठिकाणी हिंगोलीमध्ये 15,000 क्विंटलच्या हळदीची आवक आहे आणि 15,000 क्विंटल कॅशचा विचार केला तर मला वाटतं 25 कोटी रुपया ठिकाणी 250 कोटी रुपये कॅश लागणार आहे. 250 कोटी कॅश लागणार असताना जर आम्हाला 1 कोटी कॅश मिळत नसेल तर आम्ही फेस कसा करायचा शेतकऱ्याला, म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाला सांगितले. आणि जर कॅशची व्यवस्था नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मार्केट या ठिकाणी बंद करावं लागेल आणि सर्व ही हेळसाळ ही शेतकऱ्याची होईल, शेतकऱ्याची होईल, नागरिकांची होईल आणि मार्केट बंद झाल्याच्या नंतर पूर्ण व्यवहार ठप होतील आणि कॅशच नसेल तर आम्ही शेतकऱ्याला उत्तर काय देणार. छोट्या ज्या बाबी आहेत त्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जिथं कॅशचीच आवश्यकता असते ती कॅश शिखर बँक, जी स्टेट बँक ऑफ इंडिया जी शिखर बँक आहे आणि आमचे खाते सगळ्यांचे कोऑपरेटिव्ह किंवा नॅशनल बँकमध्ये, त्या बँकेकडे कॅश उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही विड्रॉल देऊ शकत नाही, तुम्ही कोणाला एक RTGSच्या माध्यमानं पेमेंट करू शकता. पण दैनंदिन गरजा भागवणे हा RTGSचा भाग नसून हा कॅशचाच भाग आहे. त्याच्यामुळे कॅश उपलब्धतेशिवाय कोणतेही व्यवहार होणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.